नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण जेईई मेन सेशन 2 या परीक्षेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। जेईई म्हणजे जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन। आता जेईई मेन ही परीक्षा दिल्यानंतर आपल्याला त्याचा काय उपयोग होतो किंवा ही परीक्षा काय द्यायची, तर भारतामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस वेगवेगळ्या विद्यापीठाकडून भारत सरकारकडून चालवले जातात। त्यामध्ये काही नामांकित कॉलेजेस आहेत, IIIT, NIT, GFIT आणि महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या विद्यापीठाची इंजिनिअरिंग कॉलेजेस। या सर्व कॉलेजेसना प्रवेश घ्यायचा असेल तर जेईई मेन या परीक्षेमध्ये जे काही पर्सेंटाइल मिळते त्या पर्सेंटाइलनुसार तुम्हाला या 4 कॉलेजेसला प्रवेश घेता येतो। त्याचबरोबर जर तुम्ही जेईई मेन क्वालिफाय झालात किंवा जेईई मेन जर तुम्ही क्रॅक केली तर जेईई ॲडव्हान्स या परीक्षेला बसता येतं। जेईई ॲडव्हान्स ही परीक्षा दिल्यानंतर तुमचा ऑल इंडिया रँक नंबर निघतो। या ऑल इंडिया रँक नंबरनुसार भारतामध्ये असलेल्या 23 IIT कॉलेजेसमधील तुमच्या रँकनुसार तुम्हाला योग्य ते कॉलेज मिळतं। त्यामुळं आपल्या जेईई मेन ही परीक्षा देणे आवश्यक आहे। आता जेईई परीक्षा कोण देऊ शकतो, तर आता सद्यस्थितीला 12वी सायन्स ज्यांना की फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे विषय आहेत, मग ते 12वीची परीक्षा देत असतील किंवा ऑलरेडी 12वी पास झालेले असतील, मग ते विद्यार्थी स्टेट बोर्डाचे असतील किंवा CBSE बोर्डाचे असतील, तर असे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात। मग आता या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे, तर यासाठी विद्यार्थ्याचा पासपोर्ट फोटो त्यामध्ये त्याचं बॅकग्राऊंड हे व्हाईट कलरमध्ये असावं, विद्यार्थ्याची सही, 10वीचा मार्क मेमो आणि जर 12वी झाली असेल तर 12वीचा मार्क मेमो। त्याचबरोबर विद्यार्थ्यासोबत पालकाचा आणि स्वतःचा मोबाईल असणं आवश्यक आहे, कारण फॉर्ममध्ये दोघांचेही ईमेल ID आणि मोबाईल नंबर घेतले जातात आणि त्यांच्यावर OTP पाठवून ते व्हेरीफाय केले जातात। त्यामुळं विद्यार्थी आणि पालक ह्या दोघांचेही मोबाईल सोबत असणं आवश्यक आहे। आता या ठिकाणी आपले काळजी घ्यायची, जेईई मेन ही 2 सेशनमध्ये परीक्षा घेतली जाते। पहिल्या सेशनची परीक्षा फेब्रुवारीमध्ये झालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या सेशनची परीक्षा दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या सेशनची परीक्षा देता येते, परंतु दुसऱ्या सेशनला अप्लाय करत असताना त्यांना नवीन लॉग इन तयार करून अप्लाय करण्याची आवश्यकता नाही। पहिल्या सेशनला त्यांनी जे लॉग इन तयार केलेलं होतं त्याच लॉग इनमध्ये त्यांना दुसऱ्या सेशनला सुद्धा अप्लाय करता येतं आणि त्यांनी त्याच लॉग इनमधून दुसऱ्या सेशनला अप्लाय केलं तरच ते योग्य राहतं। जर सेशन 1ला अप्लाय करत असताना एक लॉग इन वापरलं आणि सेशन 2 साठी त्यांनी दुसरं लॉग इन वापरलं तर असे विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी अपात्र ठरवले जातात। त्यामुळं जर तुम्ही सेशन 1ची परीक्षा दिली असेल तर ती परीक्षा ज्या लॉग इनमधून तुम्ही दिली असेल त्याच लॉग इनमधून सेशन 2 साठी सुद्धा अप्लाय करा। आणि जर तुम्ही सेशन 1ची परीक्षा दिलेली नाही, आता तुम्ही डायरेक्ट सेशन 2ची परीक्षा देणार आहात, तर अशा वेळेस तुम्ही न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुमची सर्व प्रोफाईल तयार करून त्या ठिकाणी तुम्ही त्याला अप्लाय करू शकता। जेईई मेनला अप्लाय करण्याची शेवटची तारीख ही 25 फेब्रुवारी 2025 आहे, तोपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता। अप्लाय करण्याची वेबसाईटची लिंक या ठिकाणी दिलेली आहे। हीच लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जेईई मेनसाठी अप्लाय करू शकता। ऑनलाईन फॉर्म भरण्याचं एकमेव ठिकाण श्री समर्थ कॉम्प्युटर एज्युकेशन, समर्थ रोड, बस स्टँडच्या पाठीमागे, शिवाजीनगर, मुरुड। 12वीच्या परीक्षा झाल्यानंतर MSCIT कोर्स करायला विसरू नका, कारण भविष्यामध्ये तुम्हाला MSCIT कोर्समधील ज्ञान आणि त्याचे प्रमाणपत्राची आवश्यकता पडणार आहे। हीच वेळ आहे MSCIT कोर्स करण्याची। तर सर्वांनी
परीक्षा झाल्यानंतर श्री समर्थ कॉम्प्युटर एज्युकेशन मुरुड याच ठिकाणी MSCT कोर्सला प्रवेश घ्यायचा. आमच्याकडं शिकायचंय म्हणून या. धन्यवाद.